प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्या माझ्या सगळ्या बहीण भावांचं मी हार्दिक स्वागत करते. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांचंसुद्धा माझ्या तमाम बहिणींनो भावांनो मी खूप खुश आहे की तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवलेला आहे. परमेश्वराला धन्यवाद. आणि तुम्हाला तेच भेटणार जे हृदयापासून आहे, संध्या दिल से. ओके. आणि सांगायची गोष्ट ही आहे की काल काय झालं, आमच्या चर्चमधला एक आई होत्या, त्या देवाघरी गेलेल्या आहेत. देवाघरी याच्यासाठी म्हणते की सगळेच देवाघरी पाठवायला तयार होतात ह्या पृथ्वीवर. गुंडे, दारुडे, लबाड बोलणारे सगळ्यांना आपण देवाघरी पाठवून देतो आपल्या मनाने, बरं काय. हां, आपल्याला तिकडं माहीत नाही ते कुठं गेलेत तर. परंतु ह्या आईला देवाघरी याच्यासाठी बोलले, बहिणींनो भावांनो, यांनी जवानीमध्येच परमेश्वराला ओळखलं, आपलं जीवन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सुरू केलं. आपल्या लेकरांना पिक्चर बघणे, फालतू गोष्टी करणे, टाईम वेस्ट करणे असं शिक्षण न देता एक चांगले विश्वासी बनवले. सगळे त्यांचे मुलं मोठे मोठे आहेत, ते आज प्रभूमध्ये जीवन करतात. म्हणजे दुनियाच्या गोष्टी ज्या असतात की बाबा पार्ट्या किंवा दारू पिणे किंवा लबाड बोलणे किंवा अजून बुराई करणे, ह्या गोष्टीचं शिक्षण त्या आईनं आपल्या लेकरांना दिलं नाही. परमेश्वराचं वचन सांगतं आहे की मी दिलेलं हे वरदान आहे. लेकरं म्हणजे त्यांना काय शिकवत आहे, तुम्ही कसं शिकवताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. बहिणींनो भावांनो, ह्या तुमचा चुनाव आहे. हे तुमचं मत तुमच्या म्हणजे मर्जीपुढे कोणाचं काही चालत नाही. तुमचा निर्णयापुढे, बरं का. सॉरी, तुम्ही काय निवडताय. तुम्ही जर वाईटच निवडत असाल तर तुम्हाला कोणी काही करू शकत नाही. देवाने तुम्हाला अधिकार दिला आहे निवडण्याचा, 2 प्रकारचा म्हणजे हे किंवा हे, काय निवडताय, खरं का खोटं. आणि माझ्या तमाम तर मी विसरले काय चाललं होतं बहिणी भावांनी. चुनावाबद्दल चाललं होतं. म्हणजे निवडण्याचा अधिकार परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आपण ह्या पृथ्वीवरती राहत असताना काही लोक कसे जगतात माहिती आहे का, टाईमपास म्हणून जगतात. काही म्हणतात की माझी जिंदगी लयच बेकार आहे, मी असंच कधी मरण येत आहे, मरणाची वाट बघणारे पण आहेत. स्वतःला कोपणारे, स्वतःला श्रापित करणारे लोक पण आहेत या जगामध्ये, बरोबर आहे की नाही. काही तर अशा आहे की काही पण निरर्थक गोष्टी करतात. आपण जर विचारलं ना, काय चाललं आहे, काय करताय, त्यांच्या तोंडात काय नाही, आता काय करावं कळत नाही ना, टाईमपास करतो आहे, काहीच काम नाही ना. काय आता काही गृहिणी पण तशाच, काही बहिणीसुद्धा मी लय झटपट काम करते, सकाळीच माझं 10 वाजता झाले, पण भांडे, कपडे, लादी आणि स्वयंपाक पण झाला, लेकरं शाळेत गेलेत, आता काय नाही, टाईमपास म्हणजे काय करा काय समजत नाही म्हणून गप्पा मारत बसले होते. असं जीवन आपण जगतो आहे, बरोबर आहे की नाही. किंवा मग टी व्ही सिरियल आहे किंवा रील आहे. आजकाल तर लोक टाईमपास म्हणजे टाईमपाससाठी तर म्हणजे एवढ्या अवेलेबल गोष्टी आहेत तुम्हाला की तुमचा अनमोल टाईम ह्या जगामध्ये कसा घालतो आहे, आपण घालवतो आहे, हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे. बहिणींनो भावांनो, तुमच्या हितासाठी मी घेऊन आले हा विषय खास, की देवाघरी सगळेच जातात का, हा विषय महत्त्वाचा आहे. आणि कोणी ह्या दुनियातून जात असताना आपण थोडंसं बारीक होतो, खूप गरीब होतो, आहे ना. असं बघितलं का कुठे स्मशानमध्ये कोणीतरी गाणं म्हणतंय, कोणीतरी गप्पा मारतंय, कोणीतरी मजाक करते, कोणीतरी हसतंय, असं बघितलं का, नाही बघितलं. कारण काय, ते एकदम गंभीर असतात, भीषण शांतता असते. आणि काही घरामध्ये असे काही महान लोक आहेत की त्यांना गाणं गायलेलं आवडत नाही, त्यांना हसलेलं आवडत नाही, त्यांना मजाक केलेली आवडत नाही, आनंदी राहिलेलं आवडत. त्यांना अशा काही विचित्र लोकांना असं वाटतं की हसणारे म्हणजे यांना काही हेच नाही आहे, पुढं जाण्याची इच्छाच नाही यांची, यांना नुसतं हसायचंच आहे, यांना नुसतं खुश राहायचंच आहे की नाही. किंवा आपण क्लीननेसचं प्रेम असलेले काही लोक असतात, माझ्यासारखे, मला खूप क्लीननेस आवडतं, पण एवढं क्लीन करत नाही बरं का मी, म्हणजे एवढं होत नाही माझ्याकडून, पण मला निर्मळपणा खूप आवडतो. परमेश्वराला मी धन्यवाद देते. तर बहिणींनो भावांनो, आशेची पण निंदा करतात, काही असे महान लोक असतात, हर एक चांगल्या गोष्टीची पण निंदा करतात. कोणी निर्मळ राहत असेल ना, याला तर लयचं नुसतं तेवढंच काम आहे ना, दुसरं काम काय आहे, नुसतं निर्मळ राहायचं. किंवा एखादं लोकांसाठी दुआ करत असेल, त्यालाही नाव ठेवतात की हे सगळ्या गोष्टी पोटात जेवण असल्यावर सुचतात ना, सगळं काय भेटतं आहे ना, मग असे लोक करतात. असे अनेक गैरसमज आहेत आणि हे अनेक गैरसमज आपण आज काढणार आहोत.
अरे मित्रांनो, परमेश्वराने सांगितलं आहे आनंदी राहा, चिंता करू नका, सर्व बोझ माझ्यावर टाका. आपण काय करायला चिंता करायला लागलो, उद्याचं कसं होईल, 6 महिन्याचं कसं होईल, 1 वर्षाचं कसं होईल, आज खायला आहे उद्या कसं होईल, आज भेटले ना पोटभर खायला त्याच्यात आनंद कर, म्हणजे तुला उद्याचंही परमेश्वर देईल, कसंही करून देईल परमेश्वर. बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला परमेश्वर देईल म्हणजे कसं देतो या विषयावर मी तुम्हाला सांगणार आहे. बहिणीनं भावनं, एकदा काय झालं, एका अनाथ आश्रम चालवणारे प्रभूचे दास काही अनाथ लेकरांना ते सांभाळत होते आणि एका दिवशी काय झालं की त्यांच्याजवळ खायला काहीच नव्हतं बरं का. तरी त्यांच्या तोंडातून काय निघालं माहीत आहे का त्या लेकरांना, की आपण आज खूप छान भोजन करणार आहोत. ऐकलं का? पोटभर जेवणार आहोत. त्यांनी पदार्थाचे नावसुद्धा सांगितले. आता झालं काय की संध्याकाळपर्यंत कोणाची मदतच आली नाही, संपलं असेल रेशन पाणी. मग काय झालं की प्रभूच्या दासाला असं वाटलं की मी तर लेकरांना सांगितलं आपण खूप चांगलं भोजन जेवणार आहोत आणि माझ्याजवळ तर यांना काही द्यायलाच नाही आहे की नाही. पण पॉझिटिव्हिटी बघा, म्हणजे घोषणा बघा त्यांच्या तोंडातून की आपण पोटभर जेवणार आहोत आज. ठीक आहे. तर लेकरांना तसे बोलले, लेकरं खुश झाले. आता यांना प्रश्न पडला की मी तर लेकरांना वादा केला की मी तुम्हाला खूप छान आज भोजन वेगळंच काहीतरी सरप्राईज देणार आहे आणि मी लेकरांना काय वाढू. पण परमेश्वराकडे त्यांनी स्तुती केली. प्रभू येशू जिवंत देवा, धन्यवाद करतो राजा. परमेश्वरा, तुझं वचन सांगतं आहे की तुझ्या गरजा मी भागवील, तुझा बोझ माझ्यावर टाक म्हणजे मी सांभाळेल, मी तुला मार्गदर्शन करेल, मी तुला कधी सोडणार नाही ना कधी त्यागणार नाही असा वादा केलेला माझा परमेश्वरा. मी काय करू, या लेकरांना काय खायला देऊ, मला मार्ग दे पिता, माझी मदत कर, माझी सहायता कर. आणि धन्यवादाद्वारे ते थांबले. धन्यवाद करत होते स्तुती. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. परमेश्वराचं वचन सांगते धन्यवादाद्वारे आपला बोझ काय करा, प्रभूवर टाका. धन्यवाद करून तर बघा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ती चिंता घेऊ ना मनामध्ये, ती चिंता परमेश्वराला द्या धन्यवादाद्वारे. आणि मग काय होतं आहे माहिती आहे का, परमेश्वर येशू ख्रिस्ताची जी शांती आहे ना ती आपलं हृदय भरून टाकते. ती चिंता निघून जाऊन त्या चिंतेच्या ठिकाणी काय येते, शांती. कोणाची? ख्रिस्ताची शांती. हालेलुया. आता ख्रिस्त किती महान आहे हे माहीत नसेल तर तुम्हाला काही महत्त्व वाटणार नाही. असू द्या, दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते पण सांगेल तुम्हाला. तर प्रभूची शांती त्यांचं हृदय भरून जातं आणि काय होतं, परमेश्वराचा आशीष उतरतं. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद. तर काय झालं माहिती आहे का, एक लग्नाचा ट्रक भोजन घेऊन जात होता. ऐकलं का? म्हणजे ट्रकमध्ये भोजन होतं असं, म्हणजे पार्सल घेऊन जात असतील. पण तिकडच्या पार्टीने असा निरोप पाठवला त्या ट्रक समोरच्या पार्टीला. काय निरोप पाठवला माहिती आहे का बहिणीनो भावांनो, की लग्न कॅन्सल झालेलं आहे आणि तुम्ही आता हे आम्हाला हे जे ऑर्डर केलं आहे आम्ही हे कॅन्सल करा. आता ते भोजनावाले बोलले की ऑर्डरवाले की आम्ही रेडी केलेलं आहे आणि आम्ही रस्त्यावरती आहेत, आता रोडला आहेत, मार्गात उभे आहोत, काय करायचं, आमचं एवढं भोजन, आमचं नुकसान तुम्ही का केलं. ओके. तर अशी ती गंमत झाली. म्हणजे परमेश्वर बघा ना कुठं कसं मार्ग खोलतं बघा. आणि मग त्या ट्रकवाल्याने तिथेच बाजूला ते आश्रम होतं, त्यांना विचारलं की हे भोजन कोणी घेऊ शकेल का इथे. कोणीतरी त्यांना सांगितलं असेल की बाबा या बाजूला अनाथ आश्रम आहे, त्यांना आई नाही वडील नाही असे लेकरं आहेत काही अनाथ, तर त्यांना ते उपयोगात येईल. आणि ते भोजन त्या अनाथ आश्रमामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं. बहिणीनं भावांना काय आलं तर मला हे सत्य बरं का, संध्या दिवस हे मनगडाव गोष्टी नाही आहेत त्या, हे सत्य घटना आहेत. तर अशा प्रकारे परमेश्वर मार्ग खोलतो. तुम्हाला ते सांगायचं होतं मला की कशा प्रकारे प्रभू मार्ग खोलतो. जसं की मला एकदा बघा बोटाला लागलं होतं, कापलं होतं आणि खूप रक्त निघत होतं, खूप घाबरलं होते. त्या वयाने कमी होते, 25-26 वर्षाचे असेल मी. असं बोट धरून गेले दुकानात, पट्टी लावली आणि रडत होते, प्रभू मी काय करू. वयाच्या 25व्या वर्षी मी प्रभूला ओळखलेली बाई आहे, काय करू प्रभू माझी मदत कर. मला खूप टेन्शन आलं, भांडे करायचे, कपडे करायचे, बिर्याणी बनायची, काय करू. दारात एक दरवाजा वाजतो, म्हणजे लोखंडी दरवाजा होता, असा गेट नसतं का, त्या गेटमधून ती बाई म्हणते, ओ वहिनी तुम्ही दिसल्याच नाही, कुठं गेल्या होत्या हो तुम्ही. आता त्या बाईशी मी कधीच नाही बोलले, रोज दारावून जायची पण समान नाही, कशाला बोलू. मशिरी लावणारी बाई, भांडे घासणारी बाई, कशाला आपण बोलतो बिचारीला. नुसतं स्माईल द्यायची. ती मला वहिनी म्हणून माझ्या अय्या काय झालं तुमच्या बुटाला, दरवाजा खोला मला बघू द्या बरं.
आणि कसे काम करणार तुम्ही? जा बरं दवाखान्यात जा, मी काम करते तुमचं. अशा प्रकारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये हेल्प करतात. गरज कशाची आहे प्रभूला? तुमच्या सुंदरतेची नाही, तुमच्या पैशाची नाही, तुम्ही किती क्वालिफाईड आहेत, तुम्ही खूप सुशिक्षित आहे, तुम्ही खूप छान शब्दात प्रार्थना करता म्हणजे प्रभू ऐकतो. असा परमेश्वर नाही आहे आपला. तो खूप दीन, गरीब, नम्र लोकांची प्रार्थना जवळून ऐकतो. आणि तुटलेले जर असाल ना तुम्ही, लोकांनी तुटलेले म्हणजे असे तुटलेले नाही हो, हृदयाने तुटलेले, म्हणजे लोकांनी तुम्हाला धोका दिला आहे, घरच्यांना प्रेम केलं तरी बेईमानपणाच, कोणी अपमान करतं आपल्या चांगलेपणाचा, तर लक्षात ठेवा, घाबरू नका. परमेश्वराचं वचन बोलतंय, टूटा हुआ मन परमेश्वर को भाता है. प्रभू तुटलेल्या मनाच्या जवळ राहणारा परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका की मला कोणीच नाही आहे. एक आहे खुदावन, ज्याने सृष्टी बनवली, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं बलिदान केलं क्रूसावर, आणि तिसऱ्या दिवशी जिवंत उठलेला तो प्रभू तुम्हाला पुकारत आहे की बेटा तू टेन्शन घेऊ नको, तुझा बोझ घेऊ नको मनावर, तो मला दे. हालेलुया. प्रभूला मी स्तुती करते. बहिणींनो भावांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? खरं सांगा मला, कमेंट करून नक्की सांगा. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करू. हे लक्षात घ्या, स्वतःचं वजन स्वतः घेऊ नका. मग तुम्हाला नाही तर तुम्हाला चिंता काय सांगते माहिती आहे का? चिंता डोक्यात ठेवल्यावर हसू नको, तुला चिंता आहे, हसू नको, तुला प्रॉब्लेम आहे, चांगलं बोलू नको, तुला प्रॉब्लेम आहे. हे सैतान आपल्याला ब्लॅकमेल करत राहते. लक्षात ठेवा, सैतानाची ओळख होणं पण तुम्हाला गरजेचं आहे, कारण याच्या मागं एक दुष्ट आत्मा काम करते. ही चिंतेची आत्मा काय करते? आपल्याला हसू देत नाही, आपल्याला चांगलं राहू देत नाही. अशा घरात लोक आहेत, तुमच्या आहेत का? ते नक्की मला कमेंट करून सांगा. त्यांना असं वाटतं की हसलो म्हणजे माझी प्रगती रुकेल, मी खुश राहिलो, एन्जॉय केला म्हणजे, मी कोणाला प्रेम केलं तर माझी प्रगती होणार. असे घुसलेले आहेत की बापा. अशा प्रकारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये हेल्प करतात. गरज कशाची आहे प्रभूला? तुमच्या सुंदरतेची नाही, तुमच्या पैशाची नाही, तुम्ही किती क्वालिफाईड आहेत, तुम्ही खूप सुशिक्षित आहे, तुम्ही खूप छान शब्दात प्रार्थना करता म्हणजे प्रभू ऐकतो. असा परमेश्वर नाही आहे आपला. तो खूप दीन, गरीब, नम्र लोकांची प्रार्थना जवळून ऐकतो. आणि तुटलेले जर असाल ना तुम्ही, लोकांनी तुटलेले म्हणजे असे तुटलेले नाही हो, हृदयाने तुटलेले, म्हणजे लोकांनी तुम्हाला धोका दिला आहे, घरच्यांना प्रेम केलं तरी बेईमानपणाच, कोणी अपमान करतं आपल्या चांगलेपणाचा, तर लक्षात ठेवा, घाबरू नका. परमेश्वराचं वचन बोलतंय, टूटा हुआ मन परमेश्वर को भाता है. प्रभू तुटलेल्या मनाच्या जवळ राहणारा परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका की मला कोणीच नाही आहे. एक आहे खुदावन, ज्याने सृष्टी बनवली, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं बलिदान केलं क्रूसावर, आणि तिसऱ्या दिवशी जिवंत उठलेला तो प्रभू तुम्हाला पुकारत आहे की बेटा तू टेन्शन घेऊ नको, तुझा बोझ घेऊ नको मनावर, तो मला दे. हालेलुया. प्रभूला मी स्तुती करते. बहिणींनो भावांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? खरं सांगा मला, कमेंट करून नक्की सांगा. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करू. हे लक्षात घ्या, स्वतःचं वजन स्वतः घेऊ नका. मग तुम्हाला नाही तर तुम्हाला चिंता काय सांगते माहिती आहे का? चिंता डोक्यात ठेवल्यावर हसू नको, तुला चिंता आहे, हसू नको, तुला प्रॉब्लेम आहे, चांगलं बोलू नको, तुला प्रॉब्लेम आहे. हे सैतान आपल्याला ब्लॅकमेल करत राहते. लक्षात ठेवा, सैतानाची ओळख होणं पण तुम्हाला गरजेचं आहे, कारण याच्या मागं एक दुष्ट आत्मा काम करते. ही चिंतेची आत्मा काय करते? आपल्याला हसू देत नाही, आपल्याला चांगलं राहू देत नाही. अशा घरात लोक आहेत, तुमच्या आहेत का? ते नक्की मला कमेंट करून सांगा. त्यांना असं वाटतं की हसलो म्हणजे माझी प्रगती रुकेल, मी खुश राहिलो, एन्जॉय केला म्हणजे, मी कोणाला प्रेम केलं तर माझी प्रगती होणार. असे घुसलेले आहेत की बापा. बहिणीनं भावनं, आपल्या व्हिडिओचं एंड आपण करणार आहोत. तर प्रभूच्या 2 गाण्याने, म्हणजे 2 नाही, एकच गाणं म्हणते, 2 लाईनीने, ठीक आहे? हां. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान, नारे लगाओ जे गीत गाओ, शैतान हुआ परेशान, ताली बजा और गीत गाओ, देखो भागा शैतान. कशाने पळाला शैतान? टाळी वाजवल्याने, गीत गायल्याने. परमेश्वराच्या गाण्यात सुद्धा एवढं पावर आहे बहिणींनो. त्याच्या नावाला थरथर कापते दुष्टात्मा. जेव्हा आपण गीत गातो, टाळ्या वाजवतो ना, सैतानाला बसायला जागा भेटत नाही.
तुमच्या घरातली किडकिड, तुमच्या घरातली रडरड, तुमच्या घरातली नाराजपण देणारी सर्व दुष्टात्मा, बुराई काम करणारी दुष्टात्मा काय होणार? पळून जाणार. कधी? नारे लगाओ जे गीत गाओ देखो भगा शैतान. नारे नारे लगाओ मतलब यीशु मसीह की जय, हालेलुया, परमेश्वर की जय, यीशु के लहू की जय, हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आणि बहिणीनं कमेंट करा, ठीक आहे. जात धर्म बदलायला आला नाही, प्रभू तुमचं जीवन बदलतो. लक्षात ठेवा, मेल्यानंतर जात धर्म कोणी विचारलाय सांगा. हां, आपला आत्मा परमेश्वराच्या राज्यात गेला पाहिजे, ना की नरकात. नरकात अग्नी अंधकार आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारे सुरुवात करा. प्रार्थना करत नसाल तर प्रार्थना करा. काही अवघड नाही. लिंबू, धागा, दोरा, तेल, तूप काही लागणार नाही तुम्हाला. फक्त तुमचे घुटणे, तुमचं दिल, तुटलेला दिल प्रभूकडे जा. प्रभू माझ्या पापास क्षमा कर, माझी मदत कर प्रभू. माझी ही चिंता तुझ्या चरणावर देते राजा. परमेश्वरा माझा लेकरू ऐकत नाही, त्याला बुद्धी दे. माझ्या